धोंडीबा सुतार नावाचा सुतार ओर्नाळचं गाव. आणि या ओर्नाळच्या गावामध्ये धोंडीबा सुतार मामांचा भक्त झाला हो. साल 1925ला. बायकोचं नाव चंद्राबाई सुतारीन. बोलायला लय चतुर. हां, असतात बघा काय काय बाया, असं बोल खाली पडू देत नाहीत. हां, शब्दाला शब्द असतो. अशी चतुर होती बोलायला. मामा त्याला हसत हसत कधी कधी म्हणायचा, ए सुतारने रांडाचे तू वकील आहेस. हां, पण मामासाठी राबणं लय कष्टाचं बरं का. हां, अफाट राबायची. मामा आला ना, मामासाठी डाळ, गूळ, पोळ्यांसाठी पीठ ही सगळं करून नेणार, मामाला जीव घालणार सगळी. तिचा 9 वर्षाचा मुलगा होता, कल्लाप्पा सुतार आजारी पडला. डॉक्टरांनी सांगितलं जगणार नाही म्हणून घरी नेऊन टाकला. मालकाला सांगितलं, मालक जावा की हो, देवाला सांगा. निघाला धोंडीबा सुतार देवाला सांगायला. पर देवाला सांगितलं, परत विचाराला, अरे किती कोड घालायचं देवा, किती वज टाकायचं, काय कमी केलंय वे त्याने. दोघं नवरा बायको तशीच राहिली. मुलगा मरणाच्या दारात आहे. त्या दिवशी मल्लाप्पा चौगुले आले. चौगुलेला त्या चंद्राबाईने सांगितलं, देवाला माझा निरोप दे. देवाला निरोप घेऊन गेला. आणि देवाला निरोप घेऊन गेल्यावरती संध्याकाळची वेळ झाली होती. निरोप घेऊन गेल्यावरती देवानं सांगितलं, ए म्हणला जा चौगुल्या म्हणला. नदीवरती गुळ खायला दिला, नदीवरती पाणी प्यायला लावलं. देवाने झोपून घेतलं. आता काय करायचं, देव तो झोपी गेला, काय सांगायचं देवाला. तुझी कुत्री ओळायला लागली, रात्रभर झोप नाही. सकाळच्या पारी उठला, नदी आंघोळ केली, देवाला सांगायला लागला, ए म्हणला चौगुल्या तू लिंगायत आहे का वाणी आहेस र का मराठा आहेस. म्हणला मी लिंगायत आहे. जा म्हणला रांडाच्या सांग धोंडीबाला बाळू धनगर भेटलाच नाही म्हणून. हे म्हणली देवा निरोप घेऊन आलो या. अरे सांग त्याला मी भेटलो नाही म्हणून. त्याला कळून चुकलं की पोरग गेलं म्हणून. संध्याकाळी 4 वाजता आला. पोरग उठून बसलं होतं, ठणठणीत झालं होतं. कळलं ज्या वेळेला गुळ खायला दिला तेव्हाच पोरग नीट झालं होतं. पुन्हा 1950ला त्याच कल्लाप्पा सुतारांचा मुलगा जनार्दन सुतार आजारी पडले. 6 महिने झाले. 5व्या महिन्यापासून आजारी पडले. दररोज 5 इंजेक्शन पोटात मारावं लागायची. शंकेश्वराचे डॉक्टर होते चांदबाई, त्यांनी सांगितलं पोरग घरी घेऊन जा. 7वा महिना होता झालेला पोराला. जगणार नाही म्हणले पोरग. चंद्राबाई सुतारीन हुशार होती. ती पोरग उचललं आणि तडक मामापाशी गेली, मामाच्या पायावर टाकलं. हे म्हणलीस मामा हे पोर बघ म्हणली तुझं तू. मामा मला ए सुतारने कशाला आलीस र माझ्याकडं, मला काय एवढंच काम आहे बरं. अरे लय काम खोळांबले ती. हे म्हणली देवा हे तुझ्या पुढे टाकलंय, तू दिलंय नव. जगवायचं तर जग, नाही तर मारायचं तर मार. हे म्हणली सुतारने जा म्हणली घेऊन तिकडं. सुतारने उठायचं नाही म्हणली देवा मी उठणार नाही, तुझं तू बघ म्हणली काय करायचं ती. कोडं पडलं, कपाळ भरून भांडारा लावला. जा म्हणला सुतारने, दिला आयुष्य वाढून. साली 1950ला आयुष्य वाढून दिलं. 7च महिने आयुष्य होतं. आयुष्य वाढून दिलं. आज 2026 76 वर्षाचे जिवंत आहेत. आणि आज जरी विचारलं ना भेटतात एकादशीला तिथं आदमापुरामध्ये. ती चंद्राबाई सुतारां साल 1955. मामा कर्नाटकच्या भागामध्ये. आणि कर्नाटकच्या भागामध्ये माझा भगवंत गेला. आणि आठवण आली चंद्राबाई सुतारणीला. वय झालं होतं तिचं पण. मालकाला म्हटली, मालक अहो देव गेला या, कधी यायचा हो माघारी, चला की जाऊ देवाकडं. हे म्हणले अगं आत्ता गेलाय ना, येईल की माघारी. अहो सांडगं बनवले ती, पापड केले ती, उडदाची डाळ हाय, पोळ्यासाठी घरा केला या. देवाला लय आवडतात पोळ्या, देवाला लय आवडायच्या. पण आपल्यासारख्या नाही. आपल्या पोळ्या कशा असतात माहिनो बोला, पूर्णात पोळी का पूर्णात कणकी पुराण का पूर्णात कणिक, तशा पोळ्या मामाला आवडत नसायच्या. खपली गव्हाचं पीठ करायचं, खपली गव्हाचा गरा करायचा आणि त्याचं सारण करायचं. जशा सजुरे बनवतात का नाही तशा पोळ्या देवाला आवडायच्या. सगळं गोठुडं बांधलं निघाली. पण 2 दिवस लागणार. बकरी निंगापुरामध्ये, ए माइंडो भक्ती ऐकून जा, बकरी निंगापुरामध्ये 2 दिवस लागणार. म्हणून तांदळाच्या भाकरी घेतल्या, ठेसा घेतला, वाटाण्याची चटणी बनवली, सगळं बांधून घेतलं. आणि यादवाडमध्ये संध्याकाळी मुक्काम पडला. लक्ष्मणांना सुंधुळींच्या इथं मुक्काम पडला. जेवण जेवलेलं, तुकडं
शेळ्या. दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला. संध्याकाळी 5 वाजता तळावरती पोचली. गठुडं होतं, गठुडं उतरावलं. तोपर्यंत मामाची बकरी आली, ती वाघर जात होती. मामा तंबूपाशी आला, 2 पायावरती बसला. चूल भरली, लोक येणारी दर्शन घेत होती. धोंडीबा सुतार आला, दर्शन घेतला. चंद्राबाई सुतारीन उठली, मामाच्या समोर आल्या बरोबर देवाना आचका टिचकाट भडा भडा शिव्या द्यायला सुरुवात केली. मामा लय शिव्या द्यायचा. हे म्हणला सुतारने, रांडचे का ग उशीर लावला? सुकाळीचे एवढा येळ असतो वय. हे म्हणली देवा काय जवळ आहे वैर. हे म्हणली मला भूक लागली, जेव्हा काहीतरी खायला दे म्हणली. हे देवा आता थांब म्हणली, तुला आता जेवण करून देते. हे म्हणली सुतारने, मला आता भूक लागली, तू काय देतीस र मला? मला येळ नाही, मला आता जेवायला दे. ती म्हणायची देवा थांब, तुला आत्ता जेवण म्हणून देते. सांडगं आणले ती, पापड आणले ती, उडदाची डाळ देवाला ती काय म्हणते, घुटं म्हणतात का काय म्हणते, उडदाचं उडदाची आमटी. हां जी आमटी, बरं गुठं तर गुठं, आमटी तर आमटी, ती देवाला आवडायची. हरभऱ्याचा घोळाना देवाला आवडायचा. हे म्हणली देवा आत्ता बनवून तुला देती. हे म्हणली देव म्हणायला लागला, हे सुतारने, अरे इथं मला भूक लागली या, आणि तू कधी बनवणार मला? तू कधी खायला देणार? तू काय हाय ती मला दे. डोळ्यात पाणी आलं. महिनो सांगू लागली देवा अरे तू मागतो या, माझ्यापाशी काय नाही. देवा थांब की र देवा. देव म्हणला तू माझ्यासाठी का काय करून आणलं नाही? अरे देवा 2 दिवस लागलं, गाडी नाही, घोडं नाही, येळ लागला रे देवा. सुतारने अशी समोर उभा राहिलेली, मामा असा गुंगडीवरती बसलेला. माहिनो हे भक्ती असावी ना त्या सुतारणीसारखी असावी. दादांनो देवाचं प्रेम लय मोठं आहे. हा माझा देव कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही रे ताईंनो. देव फक्त आणि फक्त भक्तीचा आहे. सुतारणी पुढं उभा राहिली, डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या. देवा अरे तू मागतोयस पण माझ्यापाशी काय नाही, थांब की र देवा. हे सुतारणे, अरे त्या गठोड्यात काय आहे दे की रे इकडं. काखलं गठुड होतं माहिनो, कसलं शिळ्या तुकडं होतं, भाकरी होत्या, उष्ट तुकडं होतं. देवा म्हणली काय नाही रे ह्यात, माझं सामान आहे, आण म्हणला इकडं. नग देवा. हे सुतारणे मी सांगतो ना व आण इकडं म्हणून, ऐकलं नाहीस. 2-4 शिव्या दिल्या सुतारणी. कधी गठुडं घेतलं, त्या गठुड्यामध्ये उष्टी भाकर होती सुतारणीची, वाकड्याला तुकडं होतं महाराज. आणि सुतारणी सांगू लागली देवा 2 पायावरती भगवंत बसला वहा, आणि गठुडं सोडायला सुरुवात केली. सांगितलं देवा, हात जोडलं सुतारणीनं, ए मामा अरे नको र खाऊ. अरे ती माझं उष्ट तुकडं आहे ती. ए माझ्या भगवंता, अरे कुठलं पाप मी केलं रे, माझं उष्ट तुला खायला लागतं या. अरे मी सुतारीन हाय, तू देव हाईस, नकर खाऊ, नको खाऊस. देव सोडत होता माइंडनो. अरे भक्ती अशी असावी. सोडत होता, देवानं भाकरी सोडली. ए दादांनो, शिळ्या तुकडं होतं रे, शिळं तुकडं होतं, वाकडं झालेलं तुकडं, एवढाचा ठेसा राहिलेला शिल्लक. माझ्या भगवंतानं ते तुकडा उचलला आणि त्या ठेशामध्ये बुडवल्या बरोबर रडू लागली, सांगू लागली, हे देवा अरे हे पाप म्हणावं का पुण्य म्हणावं, काय मला ठाव नाही, पर देवा मला पापाचं धनी बनू नगस र. त्यावेळेला माझा भगवंत म्हणतो, हे सुतारणे, अरे तुझं हे उष्ट असलं आणि शिळ तुकडं जरी असलं नव तरी ह्याला भक्तीचा सुगंध आहे बघ. आणि या मामानं त्या चंद्राबाई सुतारणीचं शिळ तुकडं खाल्लं व आनंदानं खाऊ लागला. या कलियुगाचा राम म्हणजे माझा मामा आहे आणि कलियुगाची शबरी म्हणजे चंद्राबाई सुतारीण आहे. महिनो त्यावेळेला तिला सांगितलं, हे म्हणला सुतारणे, तुझ्या लेकाला म्या आयुष्य वाढून दिलं नव, तुझ्या नातवाला बी मी आयुष्य वाढून दिलं नव, तुला ठाव आहे नव. होय देवा, ठाव आहे र देवा. अरे सुतारणे, तुझ्या हातचं तुकडं खाल्लं म्हणून मला त्या तुकड्याला जागावं लागलं. हे धोंडीबा, अरे तू माझ्या शेळ्या मेंढ्यासाठी राबलाच नव म्हणून मला त्याच्यासाठी जागावं लागलं आणि तुझ्या लेकरांना आयुष्य वाढून द्यावं लागलं. उपकार ठेवून घेणारा आपला देव नाही हो, म्हणून भाकरी आणत जा, शेळ्या मेंढ्याला चारा द्या.